लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँव पे छाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग। बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। रीति की जंजीरें खा गई जंग, न्याय के मंदिर भी हो गए। देते आणि अतिशय सुंदर शहर आहे, मलाही आवडतो। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है कहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। छोटे जिस्म पर मरहम उमंग, लाश नहीं हूँ मन जिंदा पतंग, दिल में उम्मीदें और खुशियों के रंग, हर आंसू बनेगा एक नई तरंग। हाँ बेखौफ आजाद है बहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है बहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। दीवारें ऊंची है गलियां हैं तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँव पे छाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग। बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। जवळपास 20 ते 22 देशांमध्ये खेळाडू आणि कोच म्हणून मी प्रतिनिधित्व केलेलं आहे। तुम्ही दंगल पिक्चर पाहिलाय? दंगल मधल्या गीता आणि बबिता फोगाट ज्या आहेत, ज्या रिअल मधल्या आहेत, दंगल मध्ये त्या हिरोईन म्हणून दुसऱ्या मुली घेतलेल्या आहेत, पण ज्या रिअल गीता आणि बबिता फोगाट आहेत त्यांना मी प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे। आणि बऱ्याच देश म्हणजे माझी सुरुवात कशी झाली ते मी सांगते। एका सामान्य फॅमिलीतून मी आलेली आहे, अतिशय सामान्य गरीब कुटुंबातून माझं बालपण गेलेलं आहे। घरामध्ये आई, आम्ही 4 भावंड, वडील असा आमचा परिवार होता। वडिलांचं छोटंसं पाण्याचं दुकान होतं आणि मी लहान असतानाच इव्हन म्हणजे फक्त 10-12 वर्षाचीच असताना आईचं कॅन्सरने निधन झालं। तिला कॅन्सर होता। त्यानंतर आम्ही 4 भावंड, मोठी बहीण होती आणि वडिलांचं पाण्याचं दुकान होतं। तर अशा परिस्थितीमध्ये दिवस काढणं अतिशय अवघड गोष्ट होती। त्याच पद्धतीने अनेक अडचणी आमच्या समोर होत्या। मी ज्या ठिकाणी राहत होते गावामध्ये, त्या ठिकाणी एक सामुदायिक नळ होता। त्या सामुदायिक नळावर आम्ही पहाटे 4 वाजता उठून पाणी भरायला जायचो। पाणी भरायला गेल्यानंतर तिथे एक बाई होते, त्या शेजारी राहणारी, त्या नळा शेजारीच। ती बाई कोणालाच त्या ठिकाणी पाणी भरू द्यायची नाही। कोणी आलं की ती त्याचे हांडे लाथाळून टाकायची, भांडणं करायची, वाईट बोलायची, कोणीच हिंमत करायचं नाही तिच्या नळावर जायची। नळ सामुदायिक होता, पण तिच्यामुळे त्या नळावर कोणीच जायचं नाही।
मीही कधी कधी म्हणजे पाणी भरायला जायची तर तीही माझे हंडे लाथाडून टाकायची. खूप राग यायचा. मी माझ्या वडिलांना विचारलं, मी बाबा म्हणायचे त्यांना, बाबा काय करायचं ह्या बाईचं? तर माझे वडील होते पैलवान, त्यांचं डोकंही पैलवानी. ते मला म्हटले, अंजली एक काम का करत नाही, तू जुडो कराटेच्या क्लासला जा. क्लासला गेल्यानंतर मारण्याची टेक्निक येईल, एक फटका मारला की ती बाई शांत बसेल. मी त्यांचीच मुलगी. मी त्यांना म्हटलं, हो का बाबा असं म्हणता का? त्यानंतर मी जुडो कराटेचे क्लासेस लावले. तब्येत चांगली होती, हाईट चांगली होती, ताकद होती आणि मारण्याची टेक्निकही आली. वर्ष 6 महिन्यातच चांगल्या पद्धतीने तब्येतही झाली. त्यानंतर मी नळावर गेले हंडा घेऊन. पहाटे 4च्या दरम्यान आमच्या इथे पाणी सुटायचं. नळावर गेले, हंडा लावला. ती बाई आली रागारागामध्ये की माझ्या आधी हंडा कोणी लावला पाणी भरण्यासाठी. तिने जोरात माझा हंडा लाथाडून टाकला. मला खूप राग आला मित्रमैत्रिणींना. मी एक किक उचलली, तिच्या छातीमध्ये मारली. ती धडामकनी खाली पडली. खाली पडली तर पडली आणि बेशुद्ध झाली. मला वाटलं मेली की काय. तर थोड्या वेळाने परत जागी झाली. रागारागात हंडा घेतला आणि घरात निघून गेले. अशा काही घटना घडत असतील तर तुम्हाला आवाज देऊन, मोठ्याने आवाज ओरडून वगैरे तुम्हाला तो मुलींच्या बाबतीमध्ये मी सांगते. तर ही एखादी मुलगी चालली आहे आणि एखादा चोर येतो. चोर तिची पर्स घेतो आणि पळायला लागतो. तेव्हा मुलगीचं चोर म्हणेपर्यंत चोर कितीतरी लांब गेलेला असतो. याचा अर्थ आपल्याला ओरडता येत नाही. मुलींना ओरडता सुद्धा आलं पाहिजे. त्यानंतर पळता आलं पाहिजे. एखादी घटना घडते, वाईट घटना, आपण एखादा, जसं मी आता तुम्हाला समजून सांगेल की कशा पद्धतीने त्याच्या समोरच्यावर वार करायचा. राग आला पाहिजे त्या ठिकाणी. त्यानंतर चावता आलं पाहिजे. खरंच चालू नये, हसण्यासारखी गोष्ट नाहीये. कारण कधी कोणती परिस्थिती कशी येईल कोणावर हे आपण सांगू शकत नाही. आज आपण इथे बसलेलो, पण कशी परिस्थिती येईल आपण नाही सांगू शकत. तर एखाद्याने आपला हात पकडला, हात पकड, चावता आलं पाहिजे. आजाद है रहना